धाराशिव जिल्ह्यातील विविध भागात पवनचक्की केंद्रांवर दरोडा टाकून सुरक्षा रक्षकांना मारहाण करणाऱ्या आणि तांब्याच्या तारांसह रोकड लांबवणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे। या कारवाईत 5 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल 42 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। 7 एप्रिल 2026 रोजी बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमरेगमाण शिवारात एका पवनचक्की केंद्रावर अज्ञात दरोडेखोरांनी 2 सुरक्षा रक्षकांना दोरीने बांधून बेदम मारहाण केली होती। यावेळी चोरट्यांनी ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा आणि रोख रक्कम चोरून नेली होती। या प्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 99/2026 दाखल करण्यात आला होता। एकमत डिजिटल करिता दादासाहेब काटगावकर, सावरगाव। धाराशिव जिल्ह्यामध्ये मागील काही महिन्यापासून आपल्याकडे कॉपर वायर चोरीचे गुन्हे खूप मात्रामध्ये होत होते। त्यामध्ये जे पवनचक्कीमध्ये वापरला जाणारा कॉपर किंवा जे आपले शेतीतील मोटर आहे त्याच्यामध्ये आणि ट्रान्सफॉर्मरमध्ये वापरला जाणारा कॉपर याचे गुन्हे आमच्याकडे दाखल होते। त्यामध्ये आमचे आरोपी शोध चालू होता। त्यामध्ये आज आपण इथे आमची LCBची टीमनी 5 आरोपी त्यासोबत 3 वाहन 3 चारचाकी आणि 500 किलो कॉपर असा जप्त केलेला आहे। या आरोपीकडून आपल्याकडे 8 गुन्हे ज्यामध्ये भूम, आपले वाशी, कळंब, नळदुर्ग आणि बेबळी इथले 8 गुन्हे आम्ही निष्पन्न केलेले आहे आणि बाकी आरोपी सध्या अटक करणे बाकी आहे। या आरोपीवरती आम्ही जास्तीत जास्त स्ट्रिक्ट आपली पुढील कारवाई करणार आहात। तर जिल्ह्यामध्ये जे कॉपर वायर चोरीचे आता गुन्हे आहेत किंवा आपल्याकडे खूप मात्रामध्ये पवनचक्कीचे प्रकल्प असल्याने सर्व जे नागरिक आहेत त्यांना असा सूचना आहे की असे कुठलेही आपण प्रकारामध्ये इन्व्हॉल्व होऊ नये। त्यावरती आमची स्ट्रिक्ट लक्ष आहे आणि आम्ही त्याला अटक करून त्याच्यावरती चांगली कडक कारवाई करणार आहोत। Thanks for watching Ekmat Digital.